अजित पवारांनी केलेल्या बंडाच्या आरोपांना आज शरद पवार यांनी उत्तर दिलेलं आहे। आम्ही केलेलं बंड हे बंडच नव्हतं असं पवारांनी स्पष्ट केलं आहे। अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंडावरून सुरू असलेली खडाजंगी आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। बंडावरून काका पुतण्यामध्ये पॉवर वॉर। पवारांचं अजितदादांना सणसणीत उत्तर। आम्ही केलेलं बंड नव्हतंच, पवारांचा पलटवार। स्वतःच्या बंडाची तुलना शरद पवार यांच्या बंडाशी करत अजित पवार यांनी निशाणा साधला। अजितदादांनी पवारांच्या बंडावर जाहीरपणे बोलत वादाची काडी टाकली आहे। त्यावर ते बंड नव्हतं असं म्हणत अजित पवारांना शरद पवारांनी उत्तर दिलंय। माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही, मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली। काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। आपण पाठिंबा दिलाच की नाही? आमच्याकडे आमचं बंड नव्हतंच। आमच्या काळामध्ये आम्ही वसूल निकाली घेतला होता। यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते, त्यांची विचारधारा काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतलेली होती आणि त्यामुळे त्याला स्वरूप असं काही नव्हतं। मी जे होता सगळ्यांनी वसूल घेतलेला होता, त्याच्याबद्दल काही तक्रार असायचं काही कारण नाही। अजित पवारांनी आपण केलेलं बंड कसं योग्य आहे हे कार्यकर्त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला। सोबतच आता फक्त माझंच ऐकायचं असंही ठणकावून सांगितलं होतं। यावर पवारांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझा ऐका, बाकी पुढे जायचं माझा ऐका। मी तुम्हाला ते ठीक आहे, तुम्ही कुणाचं ऐकायचं माझं पक्ष म्हणून माझ्या सवर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाची काळजी मी घेतलेली आहे, त्याच्यात मला आनंद आहे। दरम्यान ज्या वसंतदादा पाटलांविरोधात पवारांनी बंड केलं, त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटील स्वतःच पवारांच्या बाजूने उभ्या राहिल्यात। शालिनीताईंनी अजितदादांचं बंड स्वार्थासाठी असल्याचं म्हटलंय की राष्ट्रवादी पक्ष फोडून बीजेपीच्या चरणी अर्पण करायचा ह्याची सुपारी घेतली अजित पवारने आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना सीएम आणि नंतर सीएम, डेप्युटी सीएम आणि नंतर सीएम पद पाहिजेल आहे, त्याचं आश्वासन त्यांना मिळालं। तर हे फक्त स्वार्थाचं राजकारण आहे। शरद पवार यांनी सर्व स्वकर्तृत्वावर केलं असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या वक्तव्याला विरोध दर्शवलाय की सगळ्यात युवा असा मुख्यमंत्री होणारे महाराष्ट्रातले सगळ्यात युवक म्हणजे आदरणीय पवार साहेब। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते माझ्या आणि दादासारखे परिवारवादवाले नव्हते, त्यांना परिवारवादाचा लेबलही लागलं नव्हतं। स्वतःच्या कर्तृत्वावर ते 38व्या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आणि बारामतीच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादमध्ये ते महाराष्ट्राचे सगळेच युवा मुख्यमंत्री झाले। शरद पवार यांच्या बंडाला यशवंतराव चव्हाण यांचा विरोध होता असा आरोप अजित पवार यांनी केलाय। चव्हाण साहेबांचा विरोध होता, दादांना बाजूला केलं गेलं। वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला। म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही। अजित पवार म्हणतात तसं खरंच यशवंतराव चव्हाणांचा पवारांना विरोध होता का? यावर शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात काय लिहिलंय ते पाहूयात। इंदिरा आणि रेड्डी काँग्रेसचे संयुक्त सरकार जावे अशीच यशवंतराव चव्हाण यांची सुप्तेच्छा होती। चव्हाण साहेबांना देखील हे सरकार चालू देण्यात रस नाही याचे संकेत आम्हाला मिळाले होते। मग आम्ही दिल्लीत जाऊन चव्हाण साहेबांना भेटलो। सरकारबाबत जे अजिबात समाधानी नव्हते, त्यांनी सरकार पाडा असं थेट सांगितलं नाही, तरीही या सरकारबरोबर परफट करण्याची गरज नाही असं त्यांनी सूचित केलं। यशवंतराव चव्हाण यांची भूमिका स्पष्ट झाल्यावर आम्ही जुळवाजुळवीला लागलो।
प्रारंभी या सगळ्या घडामोडींमध्ये वसंतदादा आमच्या समवेत होते, पण नंतर त्यांनी अंतर राखलं. दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांनी केलेल्या बंडामध्ये नेमकं काय अंतर आहे आपण पाहूयात. 1977 मध्ये इंदिरा सरकारने आणीबाणी मागे घेतली. आणीबाणी मागे हटल्यानंतर शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. आताचा भाजपा म्हणजे तेव्हाचा जनसंघ अशी विरोधकांची मोठ बांधून पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोदचा प्रयोग राबवला. शरद पवारांनी 1978 मध्ये राज्यातलं पहिलं आघाडी सरकार स्थापन केलं होतं. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवार वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचं सरकार पवारांनी पाडलं. दुसरीकडे अजित पवार यांचं बंड कसं घडलं आपण पाहूयात. 2 जुलै 2023ला अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडामुळे सरकार कोसळलं नाही, उलट तेच भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले. बहुमतात असलेल्या फडणवीस आणि शिंदेच्या सरकारला अजित पवार यांनी पाठिंबा दिला. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात बंड करून पक्षावरही दावा केला. अजित पवार यांनी 5व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पवारांनी बंडखोरी करण्याचं कारण काहीही असो, पण आज आपल्या बंडाचं समर्थन करण्यासाठी अजित पवार काकांच्या बंडाचा दाखला देत आहे. त्या ऐतिहासिक बंडामुळे पवारांवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप झाला होता. त्यावर पवारांनी वारंवार उत्तर दिलं असलं तरी इतक्या वर्षांनंतरही पवारांच्या बंडाचं उदाहरण राजकारणात दिलं जातं. हे विशेष. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.